संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये जरी मुसळधार पाऊस असला तरी चामोर्शी तालुक्यामधील दोटकुली या गावामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका जास्त प्रमाणात बसलेला आहे। हातात आलेलं उभं पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडलेला आहे। जगायचं तरी कसं हा प्रश्न उभा ठाकलाय। या सर्व बाबींचा आढावा घेत थेट शेतीच्या बांधावरून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी बातचीत केलेली आहे। आपण पाहूयात। सध्या आपण बघितल्याप्रमाणे शेतकरी यावेळी संकटामध्ये सापडलेला आहे, कारण की कधी त्याला ओला दुष्काळाचा त्रास सहन करावा लागतो, कधी धानपीक नष्ट होऊन जातात, तर कधी डुकरांचा त्रास, कधी रानटी हत्तींचा त्रास। परंतु यावर्षी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारंवार शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, वारंवार शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे। आपण गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दोटकुली या गावामध्ये आलेलो। आपण बघू शकता या ठिकाणी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः धान हा पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि वेळोवेळी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी हा रडकुंडीला आलेला आहे। नेमकं हे समजत नाही की शेतकऱ्याने म्हणजे कशा पद्धतीने जगावं। एक तर पीक पाण्यात जातो आणि एक तर पुराचा पाण्याचा फटका, पावसाचा फटका, नेमकं काय करावं हे कळेनासे झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। काय सांगाल तुम्ही, सांगा। काही नाही सर, हा आत्ताचा एवढा पाऊस पडून राहिला की आमच्या सर्व शेतकऱ्याचं धान खराब होऊन राहिलेलं आहे। तर आम्ही हा सरकारला हीच विनंती करणार आहोत की आम्हाला ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला शेतकऱ्यांचा वाली बनावे, हेच आमचं म्हणणं आहे। बरं, मला एक सांगा, एकंदरीत आपण हा जो धान पडलेला आहे याकरिता चामोर्शी तालुक्यामध्ये हा तहसील येतो आणि तहसीलदार कधी आले का, बांध्यावर आले का, किंवा पटवारी वगैरे कोणी आले का बांध्यावर? आमच्याकडे सध्या तर हे सर्वे वगैरे काही चालू झालेले नाही आहे आणि कोणताही तलाठी किंवा कोणताही शासनाचा माणूस आमच्याकडे अजूनपर्यंत येऊन पोहोचला नाही। आमच्या बांधापर्यंत आले का इकडे आपल्याकडे कोणी? आमच्याकडे कोणताही व्यक्ती आलेला नाही आहे आणि आमचे शेतकऱ्याचा वाली कोणीच नाही आहे। त्यासाठी आम्ही सरकारला आमचा वाली समजून आम्ही सरकारकडे हेच मागणी करतो की ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला भरपाई द्यावी। नक्कीच एकंदरीत जर विचार केला तर यांच्याकडे अजूनपर्यंत कोणताही महसूल अधिकारी, संबंधित अधिकारी अजूनपर्यंत कोणी भटकलेला नाही किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा इथे आलेले नाही। त्यामुळे एकंदरीत आपण बघू शकतो ग्रामस्थांना एक नाराजीचा सूर दिसतोय आणि शेतकरी हताश झालेला आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा असं त्यांची मागणी आहे। कॅमेरामनसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।